नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। पायाभूत चाचणीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 10 गुण म्हणजे 5 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि 5 गुणांची तोंडी परीक्षा असते आणि 50 गुणांची लेखी चाचणी असते। त्या लेखी चाचणीची प्रश्नपत्रिका आपण आत्ता सोडवत आहोत। त्यातला प्रश्न पहिला अ आहे, पुढील संख्या अंकात लिही। 50,312। आता इथं मी संख्या लिहिली आहे 50,312। म्हणजे याप्रमाणे तुम्ही एकक दशक शतक याप्रमाणे लिहून जर केलं किंवा असं सुद्धा आपण डायरेक्ट लिहिता येतं 50,312। त्यातला ब प्रश्न आहे, संख्या अक्षरात लिही। आता इथं आपल्याला एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे 79,217 ही संख्या आहे। तर 79,217 याप्रमाणे आपल्याला संख्या अक्षरात लिहायला एखादा प्रश्न येऊ शकतो। आणि संख्या अक्षरात लिहिताना तुम्ही एककाकडनं एकक दशक शतक हजार दशहजार पुढं संख्या असतील तर लक्ष दशलक्ष याप्रमाणे मोजून आपल्याला सहज ती संख्या अक्षरामध्ये लिहिता येते। पुढचा क प्रश्न आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहा। 50,000 अधिक 2,000 अधिक 10 अधिक 8। आता याची आपल्याला तोंडीसुद्धा बेरीज करता येते। 50,000 अधिक 2,000 म्हणजे 52,000 आणि अधिक 18 म्हणजे 52,018। पण असं लक्षात नाही आलं तर तुम्ही सरळ बाजूला इथं उभी बेरीज करून घेऊ शकता। 50,000 अधिक 2,000 अधिक 10 आणि 8, 18 डायरेक्ट मांडले तरी चालतील। त्यांची आपल्याला बेरीज करायची। 8 1शी 1 0शी 0 2शी 2 5शी 5 म्हणजे 52,018 या संख्येचं हे विस्तारित रूप आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी लहान संख्येस गोल करा। आता ऋण 7 आणि 3 मध्ये एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या असेल तर नेहमी ऋणसंख्या ही लहान असते, म्हणजे ऋण 7 ही संख्या लहान आहे। प्रश्न दुसरा आता इथं अ चालू होतोय, बेरीज कर। 2 अधिक 7 7 आणि 2 9 5 आणि 3 8 3 आणि 1 4 4शी 4। पुढचा प्रश्न ब बेरीज करच आहे, फक्त इथं 4 अंकीमध्ये 3 अंकी मिळवायचे होते, इथं 4 अंकीमध्ये 4 अंकी संख्या आपल्याला मिळवायची आहे। 7 आणि 5 12 ह्याच्याला 1 6 आणि 4 10 आणि 1 11 ह्याचा 1 6 आणि 4 10 आणि 1 11शी 1 ह्याच्याला 1 आला। 5 आणि हे 2 7 3 आणि 2 5 म्हणजे 5,712 बेरीज येते। विद्यार्थी मित्रांनो, ही 7वीची प्रश्नपत्रिका आहे, परंतु याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला 6वीच्या अभ्यासक्रमावरती विचारले जाणार आहेत। जास्तीत जास्त प्रश्न हे 6वीच्या अभ्यासक्रमावरती किंवा तुम्ही 6वीपर्यंत जे शिकला आहात, आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण 6वीच्या आधीच 3री 4थी 5वीमध्ये शिकतो, त्यानुसार त्या ठिकाणी 6वीपर्यंत जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती ही पायाभूत चाचणीची किंवा नियतकालिक एक प्रश्नपत्रिका असते, म्हणून त्यानुसार ही प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। आता प्रश्न दुसरा क आहे, विजयने 472 किलोमीटर प्रवास रेल्वेने व 126 किलोमीटर प्रवास बसने केला तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला। आता इथं विजयने 472 किलोमीटर प्रवास रेल्वेने आणि 126 किलोमीटर प्रवास बसने केला आणि एकूण विचारलेलं आहे। आता एकूण किलोमीटर प्रवास म्हणजे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। मग 472 अधिक 126 6 आणि 2 8 7 आणि 2 9 आणि 4 आणि 1 4 अधिक 1 5 म्हणजे 598 किलोमीटर एकूण प्रवास केलेला आहे। एकूण प्रवास केला। विजयने
598 किलोमीटर एकूण प्रवास केला. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 2D. एका गोदामात 3890 साखरेची पोती व 5387 तांदळाची पोती होती, तर गोदामात एकूण किती पोती होती? म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकूण पोती काढायची आहेत, म्हणजे बेरीजच करायची आहे. मग 3890 अधिक 5387, 7 9 आणि 8 9 8 17 हातचा 1, 8 आणि 3 11 आणि 1 12 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. पुढचा प्रश्न वजाबाकी कर. 5639 वजा 227. आता इथं आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. मग 9मधनं 7 वजा केले, 9मधनं 7 गेले 2, 3तनं 2 गेले 1, 6मधनं 2 गेले 4 आणि 5 5, म्हणजे 5412 हे उत्तर येते. आता पुढचा प्रश्नसुद्धा वजाबाकी करच आहे, फक्त 4 अंकी संख्या आहे. 6तनं 1 गेला 5, 15तनं 7 गेले, मग ते इथं 5तनं 7 जात नाही म्हणून आपण हातच्या घेतो. इकडनं आपण हातच्या घेतला, इथं 15 झाले. 15तनं 7 गेले 8, इथं आपण हातच्या परत केला. 1 आणि 1 2, 10तनं 2 गेले 8, हातचा 1, 1 आणि 1 2, 3मधनं 2 गेले 1, म्हणजे 1885 वजाबाकी येते. आता पुढचा प्रश्न आहे. एका सभागृहाची आसन क्षमता 1250 आहे. एक कार्यक्रम पाहण्यासाठी जर 800 प्रेक्षक उपस्थित होते, तर सभागृहातील रिकाम्या आसनांची संख्या किती? आता इथं आसनं म्हणजे आपण खुर्च्या घेऊया की एका सभागृहामध्ये 1250 खुर्च्या होत्या, त्यापैकी 800 प्रेक्षक उपस्थित होते त्या सभागृहामध्ये, तर रिकाम्या खुर्च्या किती आहेत असा हा प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. 1250 वजा 800, 0, 5मधनं 0 गेले 5, इथं 2मधनं 8 जात नाही म्हणून आपण इकडे 1 हातचा घेतला. इथं 12 झाले, 12तनं 8 गेले 4, हातचा 1 आपण इथं परत केला, 1तनं 1 गेला 0, म्हणजे 450 रिकाम्या आसनांची संख्या आहे. म्हणजे 450 हे रिकामे आसन आहेत किंवा रिकाम्या खुर्च्या आहेत. आता पुढचा प्रश्न घेऊया. एका तालुक्यातील 4289 बालकांपैकी 3692 बालकांना पोलिओचा डोस दिला, तर त्या तालुक्यातील किती बालकांना डोस द्यायचा बाकी आहे? म्हणजे 4298 बालक होते, त्यापैकी 3692 बालकांना पोलिओचा डोस दिलेला आहे, तर किती बालकांना डोस द्यायचा राहिला, म्हणजे किती उरले, त्या ठिकाणी किती शिल्लक राहिले, म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर 4289 वजा 3692, 9तनं 2 गेले 7, आता 8मधनं 9 जात नाही म्हणून आपण 18 घेतले. 18तनं 9 गेले 9, हातचा 1 आपण इकडं परत केला. 6 आणि 1 7, 2मधनं 7 जात नाही म्हणून इकडं हातचा घेतला. 12 झाले, 12मधनं 7 गेले 5, हातचा 1 इथं परत केला आपण. 3 आणि 1 4, 4तनं 4 गेले 0, म्हणजे 597 बालकांना डोस द्यायचा द्यावयाचा बाकी आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 4 गुणाकार कर. 319 गुणिले 16. आता इथं आपण 16चा पाढापाठ असेल तर डायरेक्ट 16ने सुद्धा गुणू शकतो किंवा आपल्याला एकेका अंकाने इथं गुणावं लागेल. तर 6ने आपण प्रथम गुणूया. 6 9 54, हातच्या आले 5,
6 एक 6, 6 आणि 5 11, हातचा 1, 6 त्रिक 18 आणि हातचा 1 अधिक 1 म्हणजे 19. आता एका अंकाने गुणून झालं म्हणून तर आपण एक शून्य देतो. आता एकाने गुणायचं आहे आपल्याला. 1 9 9. कोणत्याही संख्येला एकाने गुणलं तर गुणाकार तोच येतो. 1 1 1 आणि 3 1 3. आता यांची बेरीज करायची. 4 4, 9 1 10, हातचा 1, 9 1 10 1 11, हातचा 1, 3 आणि 2 5. म्हणजे 5104 गुणाकार आलेला आहे. ब प्रश्न आहे त्यातला गुणाकार कर. फक्त इथं 3 अंकीला 3 अंकीने गुणायचं आहे. मग प्रथम आपण 9ने गुणूया. गुणताना एकाकडनं गुणा. 9 1 9, 9 8 72, हातच्या आले 7, 9 चौक 36, 36 आणि 7 43. आता आपण एका अंकाने गुणून झालं आपण इथे शून्य देऊया. आता 2ने गुणायचं आहे. 2 1 2, 2 8 16, हातचा 1, 2 चौक 8 आणि 1 9. आता 2 अंकाने आपलं आतापर्यंत गुणून झालेलं आहे म्हणून 2 शून्य द्यायचे आहेत. पुन्हा आता 2ने आपल्याला गुणायचं आहे. 2 1 2, 2 8 16, हातचा 1, 2 चौक 8 आणि 1 9. आता इथं आपल्याला या संख्यांची बेरीज करायची आहे. 89 9, 2 आणि 2 4, 6 आणि 2 8 आणि 3 11, हातचा 1, 9 1 10, 6 16 आणि 4 20, हातचा 2 आणि 9 आणि 2 11. म्हणजे 1,10,149 गुणाकार आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3 अंकीला 3 अंकीने गुणायचं आहे. आता पुढचा क प्रश्न आहे. एका सायकलीची किंमत 4,665 रुपये असल्यास अशा 9 सायकलींची किंमत किती? आता एका सायकलीची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि 9 सायकलींची किंमत काढायची आहे. म्हणजे जेव्हा एका वस्तूची किंमत दिलेली असते आणि अनेक वस्तूंची किंमत काढायची असते तेव्हा गुणाकार करा. म्हणजे इथं 4,665 गुणिले 9. आता 9ने आपल्याला या संख्येला गुणायचं आहे. 9ने प्रथम 5ला गुणूया. 9 5 45, हातच्या आले 4, 9 6 54 आणि 4 58, हातच्या आले 5, 9 6 54 आणि 5 59, हातचा 5, 9 चौक 36 आणि 5 41. म्हणजे 9 सायकलींची किंमत जी आहे ती 41,985 रुपये आहे. इथं उत्तर लिहा. 9 सायकलींची किंमत 41,985 रुपये आहे. पुढचा प्रश्न घेऊया. एका मुलाचा सहलीचा खर्च 1,550 इतका आहे. तर वर्गातील 56 मुलांचा सहलीचा खर्च किती? म्हणजे या ठिकाणी सुद्धा एका मुलाचा खर्च दिलेला आहे आणि 56 मुलांचा काढायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला गुणाकारच करायचा आहे. 1,550 गुणिले 56. एका वस्तूची किंमत दिलेली असते आणि अनेकांची काढायची असते तेव्हा गुणाकार करा. आता इथं आपल्याला प्रथम 6ने गुणायचं आहे. 6ने शून्याला गुणलं गुणाकार 0. 6 0 0, 6 पंचे 30. 6ने आपण 5ला गुणलं 6 पंचे 30. इथं 0 दिला, हातचा 3 आले. पुन्हा 6 पंचे 30 आणि हातचा 3 33, हातचा पुन्हा 3 आले. 6 1 6, 6 आणि 3 9. आता एका अंकाने गुणून झालं आपण इथं 0 दिला. आता आपण 5ने गुणूया. 5 0 0, 5 5 25, हातचा 2, 5 5 25 आणि 2 27, हातचा पुन्हा 2 आले. 5 1 5 आणि 2 7.
0 0, 5 आणि 3 8, 9 आणि 7 16, हातचा 1, 7 आणि 1 8, म्हणजे 86,800. मग 56 मुलांचा सहलीचा खर्च 86,800 आहे. विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत चाचणीला मागच्या इयत्तेवरती प्रश्न असतात आणि प्रश्न अगदी सोपे असतात. तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्रकारचे प्रश्न तर असतातच. फक्त लेखी जे शाब्दिक जे उदाहरणं आहेत त्या शाब्दिक उदाहरणांचा अर्थ फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे क्रिया करा की कोणती क्रिया आपल्याला करायची आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज कुठली क्रिया करायची आहे ते व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न अगदी या परीक्षेला सोपे असतात. पुढचा प्रश्न घेऊया. भागाकार कर. 729 भागिले 7. आता आपल्याला 729ला 7ने भागायचं आहे. 7 1 7. पहिल्या संख्येला इथं भाग जातोय म्हणून आपण 7ला भाग देऊया. 7 1 7 0. वरून आपण 2 घेतला. 2ला भाग जात नाही म्हणून 0. वरून पुढची संख्या घेतली आपण 9. झाले 29. आता 7चा पाढा 29 येईपर्यंत घ्यायचा आहे. 7 चौक 28. कारण 29 7च्या पाड्यात नाही आहे. मग त्याच्या 29पेक्षा लहान संख्या 28 आहे म्हणून 7 चौक 28. 9मधनं 8 गेले 1, 2 2 गेला 0. म्हणजे इथं भागाकार आलेला आहे 104 आणि बाकी आहे 1. तसाच भागाकारचा पुढचा प्रश्न आहे 4225 भागिले 13. आता करूया आपण भागाकार. 4225 भागिले 13. आता 13ने आपल्याला 42ला भाग द्यायचा आहे कारण 4ला भाग जात नाही. पुढचा अंक आपण घेतला 42 झाले. मग 13ने 42ला भाग द्यायचा आहे. तर 13चा पाढा आपण घेतला तर 13 त्रिक 39. मग आता 2मधनं 9 जात नाही म्हणून 12 घेतले आपण. 12मधनं 9 गेले 3. हातचा 1 परत केला. 3 आणि 1 4, 4तनं 4 गेले 0. वरून घेतली आपण संख्या 2. झाले 32. आता 32ला आपल्याला 13ने भाग द्यायचा आहे. मग 13 दुणे 26. 2मधनं 6 जात नाही म्हणून तर 12 घेतले. 12मधनं 6 गेले 6. चा 1 परत केला. 2 आणि 1 3. 3तनं 3 गेले 0. वरून घेतला अंक आपण 5. एक एक अंक आपण खाली यायचा आहे. 65 झाले. 13 5 65. 5तनं 5 गेले 0. 6तनं 6 गेले 0. वजाबाकी इथं 0 आले म्हणजे बाकी इथं 0 आलेले आहे. म्हणजे इथं भागाकार किती आलेला आहे 325 आणि बाकी इथं उरलेले आहे 0. पुढचा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न त्यातला क प्रश्न आहे. गावातील एका कुटुंबाला एका दिवसासाठी सरासरी 56 लिटर पाणी घरगुती वापरासाठी लागते. तर 1120 लिटर क्षमतेच्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी त्या कुटुंबाला किती दिवस पुरेल. म्हणजे एका कुटुंबाला एका दिवसासाठी 56 लिटर पाणी लागतं आहे आणि एका टाकीमध्ये किंवा त्यांच्या टाकीमध्ये 1120 लिटर पाणी आहे. तर ते त्या कुटुंबाला किती दिवस पुरेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. 1120 भागिले 56. आता 56ने आपण 11 ही लहान संख्या आहे. 2 घेतले आपण 112 झाले. मग 56 गुणिले आपण 2 करून बघूया. बेसक 12 हाचा 1. 2 पंचे 10 आणि 1 11 म्हणजे 112. म्हणजे इथं 2चा भाग जातोय. 56 दुणे 112. 2तनं 2 गेले 0. 1तनं 1 गेला 0. 1तनं 1 गेला 0 आणि हा 0 म्हणजे 0 दिला आपण. म्हणजे किती दिवस पुरणार आहे 20 दिवस. त्या कुटुंबाला
20 दिवस पाणी पुरेल. पुढचा प्रश्न घेऊया. दोन संख्यांचा गुणाकार 3692 आहे. जर त्यातील एक संख्या 26 असेल तर दुसरी संख्या कोणती? म्हणजे या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार 3692 आहे, एक संख्या 26 आहे, तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मग इथे सुद्धा आपल्याला भागाकारच करायचा आहे, कारण दोन संख्यांचा गुणाकार 3692 आहे. चला मग भागाकार करूया. 3692 भागिले 26. आता 26ने आधी 36ला भाग द्यायचा आहे. 26 एक 26. 6मधनं 6 गेले 0, 3मधनं 2 गेले 1. वरून आपण संख्या घेतली 9, 109. आता 26चा पाढा पाठ असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं 26 त्रिक 78 आणि 26 चौक 104. किंवा इथे गुणाकार केला आपण तर 6 चौक 24, हाच्या आले 2 आणि 4 दुणे 8 आणि 2 10. म्हणजे 26ने 4ला गुणलं तर 26 चौक 104. म्हणजे 4चा भाग जातो आहे. 9मधनं 4 गेले 5, 0, एकातनं 1 गेला 0, वरून घेतले आपण 2 म्हणजे 52. तर 26 दुणे 52, 0 0. म्हणजे इथं दुसरी संख्या 142 आहे. एकशे 42 आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही 142 आणि 26चा गुणाकार केला तर तो 3692 येणार आहे. म्हणून आपण दुसरी संख्या शोधली आहे 142. आता पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6 12 या संख्येस खालीलपैकी ज्या संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्यांना गोल करा. आता 3च्या पाढ्यामध्ये 12 येतो. 3 चौक 12 म्हणजे 3ने 12ला निशेष भाग जातो आहे. 4ने पण भाग जातो आहे. 4 त्रिक 12 म्हणजे 4च्या पाढ्यामध्ये सुद्धा 12 आहे. आता 5ने 12ला पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, कारण 5च्या पाढ्यामध्ये 12 नाही आहे. आता 6 दुणे 12. नंतर 7च्या पाढ्यातसुद्धा 12 नाही आणि 8च्याही पाढ्यामध्ये 12 नाही, म्हणजे 8ने आणि 7ने निशेष भाग 12ला जात नाही आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6 15 आणि 45 या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढ असा प्रश्न आहे. मग आहे 15चे विभाजक. आता 15चे विभाजक म्हणजे 15ला ज्या संख्यांनी भाग जातो, निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, त्यांना म्हणतात विभाजक. आता 15ला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 3 5 15. नंतर 5ने भाग जातो आणि 15ने भाग जातो, 15 1 15. आता 45ला 1ने भाग जातो. नंतर इथं आपण 3ची कसोटी वापरूया. 5 आणि 4 9, 9ला 3ने भाग जातो आहे म्हणजे 45ला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. 3 त्रिक 9, 9ला भाग जातो म्हणजे 45ला भाग जाईल. 3ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. नंतर इथं एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने सुद्धा भाग जाणार आहे. 5ची कसोटी. नंतर पुढचं 9ची कसोटी. 4 आणि 5 9 म्हणजे 9 बेरीज या संख्येतील अंकांची बेरीज 9 येते म्हणजे 9ला 9ने भाग जातो म्हणजे संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार आहे. ही 9ची कसोटी आहे. आणि 15 त्रिक 45 आणि 45 1 45. आता 15 आणि 45चे सामायिक विभाजक म्हणजे दोघांमध्ये ज्या संख्या आहेत सामायिक आहेत त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणजे हे सामायिक विभाजक झाले. 1 3 5 आणि 15. म्हणजे वरच्या सगळ्या संख्या इथं ह्या 45च्या विभाजकामध्ये आहेत. म्हणून
1 3 5 15 हे सामायिक विभाजक आहेत. आता यातला यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजे सर्वात मोठी संख्या यातली शोधायची आपल्याला. सर्वात मोठी संख्या आहे 15, म्हणजे मसावी आहे 15. अशा पद्धतीने कोणत्याही संख्यांचा मसावी काढताना त्या दोन संख्यांच्या आधी विभाजक काढा, नंतर मग सामायिक विभाजक शोधा आणि त्यातला सर्वात मोठा जो विभाजक आहे तो त्या दोन संख्यांचा मसावी असतो. म्हणजे हे आपण सराव प्रश्नपत्रिका घेतोय, परंतु तुम्हाला प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण आलं तर तुम्हाला सहज सोडवता येईल. दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7 अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कर. आता इथं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आता हे रूपांतर करताना आपण कसं करतो तर हा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा. 2 × 9 त्याच्यामध्ये अंश मिळवायचा अधिक 5 आणि छेद आहे तसाच 9. 2 × 9 अधिक 5. आता हे आपण मुद्दाम बाजूला सोडवून घेतोय कारण इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मग 92 18 अधिक 5 छेद 9 बरोबर 18 अधिक 5 18 आणि 5 23 छेद 9. म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक तयार झाला 23/9. अंशाधिक म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो. इथं छेद 9 आहे, अंश 23 आहे, म्हणजे छेदापेक्षा इथं अंश मोठा आहे म्हणून याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता पुढचं गणित घेऊया. गुणाकार कर. आता इथं गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं असतं आणि छेदाने छेदाला गुणायचं असतं. म्हणजे इथं 3 × 1 इथं आपण लिहूया 3 × 1 आणि 5 × 5. अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा, म्हणजे 3 1 3 आणि 5 5 25. म्हणजे उत्तर आलेलं आहे 3/25. अशा पद्धतीने जर अपूर्णांकांचा गुणाकार असेल तर अगदी सोपं आहे. अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा. आता भागाकार करताना पहिला अपूर्णांक म्हणजे ते 2/3 भागिले 1/3 आहे. पहिला अपूर्णांक आहे तसाच ठेवा. भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह करा आणि दुसरा अपूर्णांक हा त्याची व्यस्त संख्या घ्या, म्हणजे 1/3 तो होणार आहे 3/1. गुणाकार व्यस्त संख्या किंवा गुणाकार व्यस्त अपूर्णांक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. मग 2/3 भागिले 1/3 जर भागाकार असेल हा तर अशा पद्धतीने 2/3 भागिल्याऐवजी गुणिले आणि 1/3चा गुणाकार व्यस्त 3/1. आता इथं आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार आपण इथं वरती केलेला आहे. अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा. 2 × 3 छेद 3 × 1. आता इथं आपण भाग देऊ शकतो, म्हणजे 2 आणि छेद 1. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 2/1 म्हणजे 2. इथं सुद्धा आपण कॅन्सल केले डायरेक्ट तरी चालते. 3 3 गेले, 2/1 म्हणजे 2 उत्तर आलेलं आहे. आता पुढचा 7वा प्रश्न आहे. 7वातला ड भाग आहे की 12.4 × 7.2. तर आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. आता हा दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आहे, परंतु दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना प्रथम दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून सरळ नेहमीप्रमाणे आपण संख्यांचा गुणाकार करतो तसा गुणाकार करा. 2 चौक 8, 2 दुणे 4 आणि 2 1 2. आता एका अंकाने गुणून झालं म्हणून आपण इथे 0 दिला. आता आपलं 7ने गुणायचं आहे. 7 चौक 28, 28ची 8 हातच्या आले 2, 7 दुणे 14 आणि 2 16 हातचा 1 आला. 7 1 7 आणि 1 8. आता यांची बेरीज करायची. 8ची 8, 8 आणि 4 12 हातचा 1, 6 आणि 2 8 आणि 1 9 8. आता असा नेहमीप्रमाणे गुणाकार करून झाला की मग दशांश चिन्हाचा विचार करायचा आहे. आता इथे दशांश चिन्हानंतर एकूण किती संख्या आहेत ते मोजायच्या. इथं किती आहे वरती 1 आणि इथं 1 1 आणि 1 2.
मग इथं आपण एककाकडनं किंवा उजवीकडनं डावीकडे 2 संख्या आपण मोजायच्यात, 1 2 आणि 2 संख्या सोडून पुढं पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे हे उत्तर आलेलं आहे 89.28. अशा पद्धतीने कोणताही गुणाकार तुम्हाला आला तर दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर पूर्ण गुणाकार करा, उत्तर काढा त्याचं बेरीज करून, आणि नंतर मग दशांश चिन्हानंतर एकूण किती संख्या आहेत ते मोजून या ठिकाणी उजवीकडनं डावीकडे जाताना किंवा एककाकडनं तेवढ्या संख्या सोडून इथं पुढं दशांश चिन्ह द्या. आता पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या रेषेवर 3.4 ही संख्या दाखव. आता इथं 3.4 म्हणजे इथं 3 आहे आणि 3नंतर 4 छोट्या रेघा आपल्याला मोजाव्या लागतील. 1 2 3 4 म्हणजे हा पॉईंट आहे. हे आहे 3.4. अशा पद्धतीने आपल्याला दशांश संख्या रेषेवरती दाखवता येते. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 7वा. बेरीज कर. 3/5 अधिक 5/6 अपूर्णांकांची बेरीज या ठिकाणी आपल्याला करायची आहे. अपूर्णांकांची बेरीज करताना इथं छेद समान नाही आहेत. जर छेद समान असतील तर आपण डायरेक्ट अंशांची बेरीज वजाबाकी इथल्या चिन्हानुसार करू शकतो, परंतु इथं छेद समान नाही, म्हणजे प्रथम आपल्याला छेद समान करावे लागतील. मग छेद समान करताना अंशस्थानी तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 × 6 छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार. 5 × 6 अधिक 5 × 5 छेद 5 × 6 म्हणजे अंशस्थानी तिरकस गुणाकार करायचा, म्हणून 3 × 6 आणि इथं सुद्धा आपण 5 × 5 केलं आहे आणि दोन्ही छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा आहे. मग 6 हा गुणाकार करूया आपण. 6 त्रिक 18 आणि 5 30, 5 5 25 आणि 5 30 म्हणजे इथं छेद समान झालेले आहेत. मग आता छेद समान असतील तर अंशांची डायरेक्ट बेरीज करायची. मग 18 अधिक 25 छेद 30 बरोबर 18 आणि 25 म्हणजे 8 आणि 5 13, आजचा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 43/30 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने अपूर्णांकांची जर छेद समान नसतील तर छेद समान करून बेरीज करायची आहे. आता इथं वजाबाकी कर. इथं सुद्धा आपल्याला 2/5 वजा 1/7 म्हणजे छेद समान नाही आहेत. तर छेद समान नसतील तर आधी आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतात. मग 2 × 7 छेद दोन्ही छेदांचा गुणाकार. 5 × 7 वजा 1 × 5 आणि 5 × 7 अंशस्थानी तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार बरोबर 7 2 14, 7 5 35 वजा 5 1 5, 5 7 35. आता छेद समान झाले म्हणजे इथे आपल्याला अंशांची वजाबाकी करायची आहे. मग 14 वजा 5 छेद 35. इथं 2 वेळा 3 वेळा किती वेळा छेद असले तरी एकदाच लिहायचं आहे बरोबर. 14 वजा 5 14तनं 5 गेले 9 छेद 35. म्हणजे ही वजाबाकी जी आलेली आहे त्याचं उत्तर जे आहे ते 9 छेद 35 आहे. अशा पद्धतीने विषमछेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचे छेद समान नाहीत अशा छेद समान असलेल्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना तिरकस गुणाकार करून आणि अंशस्थानी तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता 3/4 म्हणजे किती टक्के. आता 3/4 आता टक्के म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा अंश कोणताही असला तरी छेद 100 असेल तर त्याला टक्के म्हणतो किंवा शेकडा म्हणतो आपण. मग 3/4 आता याला आपण
4ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 100 येणार आहे? 25ने. 25 चोक 100. मग 4ला आपण 25ने गुणलं तर छेदाला 25ने गुणलं तर अंशाला सुद्धा 25ने गुणायचं. जी क्रिया आपण छेदस्थानी केली तीच क्रिया अंशस्थानी करायची आहे. म्हणजे ज्या संख्येने आपण गुणलेलं आहे त्याच संख्येने छेदाला गुणलेलं असेल तर अंशाला पण त्याच संख्येने गुणा. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100 म्हणजे 75/100 म्हणजे 75%. म्हणजे किती टक्के आले या ठिकाणी? 75%. एका दुकानदाराने 500 रुपयांना घेतलेली स्कूल बॅग 600 रुपयांना विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला? म्हणजे आता खरेदी किंमत बरोबर 500 रुपये, विक्री किंमत बरोबर 600 रुपये. मग खरेदी किंमत 500 रुपये, 500 रुपयाला घेतलेली स्कूल बॅग 600 रुपयाला विकली म्हणजे या ठिकाणी नफा किती झाला? 600मधनं 500 गेले, 100 रुपये नफा झालेला आहे. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग आपण शेकडा नफा ए मानू. आता शेकडा नफा म्हणजे 100 पैकी नफा. मग 100ला ए नफा झाला तर खरेदी किती इथं? 500 रुपये. 500 रुपयाला किती नफा झाला? 100 रुपये. आता इथं हा 100 आपल्याला घालवायचा आहे म्हणून छेदस्थानी 100 आहे तर त्याला 100ने गुणायचं आहे. मग ए/100 गुणिले 100 बरोबर ही संख्या आहे तशीच लिहायची. 100/500 गुणिले 100. हा 100 गेला. इथं आपण हे 2 शून्य घालवले तर इथे ए शिल्लक राहिला डाव्या बाजूला. ए बरोबर 100 × 100/5. इथे भाग दिला आपण 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 म्हणजे 20%. शेकडा नफा किती झाला? 20% नफा झालेला आहे. तर पुढचं उदाहरण घेऊया. 2500 रुपये व 2250 रुपये या किमती घेऊन शेकडा तोट्याचे उदाहरण तयार कर. आता इथे शेकडा तोट्याचे उदाहरण आपल्याला तयार करायचं आहे. मग ही खरेदी किंमत येणार आहे आणि ही विक्री किंमत येणार आहे. म्हणजे इथे तोटा झालेला आहे. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा नेहमी कमी असते ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस. आता इथे आपण उदाहरण तयार करूया. इथं फक्त आपल्याला उदाहरण सोडवायचं नाही आहे तर उदाहरण आपल्याला तयार करायचं आहे. एका दुकानदाराने एक सायकल, तुम्ही कुठल्याही वस्तूचं नाव इथे लिहू शकता. एक सायकल 2500 रुपयांना खरेदी केली. व 2250 रुपयांना विकली तर दुकानदाराला शेकडा तोटा किती झाला? त्याप्रमाणे फक्त आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 8D. महिलांच्या संख्येचे पुरुषांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढ.
आता महिलांच्या संख्येचं आपल्याला पुरुषांच्या संख्येशी गुणोत्तर काढायचं आहे. 36 महिला आहेत म्हणजे अंशस्थानी 36 येणार आहे. 36/30. आता 36 आणि 30ला आपल्याला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे. मग कोणत्या संख्येने भाग जातो आहे? 36ला आणि 30ला 6ने भाग जातो आहे. म्हणून 36/6 आणि छेदस्थानी 30/6. मग 6×6 36, 6×5 30. इथं आपण हे असं न लिहिता इथं डायरेक्टसुद्धा आपण तोंडी भाग देऊ शकतो की 6×6 36, 6×5 30 म्हणजे 6/5 म्हणजे गुणोत्तर आलेलं आहे 6/5. उदाहरण घेऊया. 10 फुलांची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 4 फुलांची किंमत किती? आता इथं आपल्याला 10 फुलांची किंमत 25 रुपये. 10 फुलांची किंमत बरोबर 25 रुपये. आपल्याला 4 फुलांची काढायची आहे. मग त्यासाठी आपल्याला आधी एका फुलाची किंमत काढावी लागेल. मग एका फुलाची किंमत बरोबर 25/10. आता इथं 25ला 10ने भाग द्यायचा आहे. म्हणजे हे समजा तुम्ही असं लिहिलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल. 25/10 म्हणजे इथं एकावरती 1 शून्य आहे. म्हणजे इकडून आपण 1 पॉईंट दिला तर 2.5 रुपये. किंवा समजा तुमचं असं लक्षात नाही आलं तर तुम्ही सरळ इथं साधा भागाकारसुद्धा करू शकता की 25/10, 10 दुणे 20, 5तनं 0 गेले 5, 2तनं 2 गेले 0. संख्या संपल्या म्हणून आपण पॉईंट दिला, इथं 0 घेतला. 10×5 50, 0 0 म्हणजे 2.5 रुपये. आता आपल्याला 4 फुलांची किंमत काढायची आहे. 4 फुलांची किंमत बरोबर 2.5 गुणिले 4. आता 25×100 असा गुणाकार आपण केला आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे इकडून एक संख्या सोडून पॉईंट दिला तर 4 फुलांची किंमत येणार आहे 10 रुपये. अशा पद्धतीने अनेक वस्तूंची किंमत दिलेली असेल आणि पुन्हा अनेक वस्तूंची किंमत काढायची असेल तर अनेक वस्तूंवरनं प्रथम एका वस्तूची किंमत काढा. तिथं भागाकार करावा लागतो. भागाकार करून एका वस्तूची किंमत काढा आणि मग एकावरनं पुन्हा अनेकांची किंमत आपल्याला गुणाकार करून काढता येते. आता पुढचं उदाहरण घेऊया. प्रदीपरावांनी 10/4 दराने 6,000 रुपये 1 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर वर्षाअखेरीस त्यांना बँकेकडून किती रुपये मिळतील? म्हणजे इथं 6,000 रुपये मुद्दल आहे. मग 6,000 रुपये मुद्दलाचं व्याज किती मिळते ते आधी आपल्याला काढावं लागेल. म्हणून 6,000 रुपये मुद्दलावरचे 6,000 रुपये मुद्दलावरचे व्याज एक्स मानू. ते आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण एक्स त्या ठिकाणी मानलेला आहे. आता 10/4 दराने म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षाला 4 रुपये म्हणजे 100 रुपये मुद्दल जर असेल तर आपल्याला 4 रुपये व्याज मिळते. म्हणजे इथं 100 रुपये मुद्दलावरचे व्याज 4 रुपये. आता आपण 6,000वरती व्याज किती मानलेलं आहे? एक्स. म्हणजे 6,000 रुपयांवरती एक्स रुपये व्याज आहे आणि 100 रुपयांवरती 4 रुपये व्याज आहे. आता आपल्याला हे 6,000 इथनं घालवायचे आहेत. मग 6,000 इथं भागिले आहेत म्हणजे आपल्याला 6,000ने गुणावं लागेल. म्हणून
x/6000 गुणिले 6000 बरोबर 4/100 गुणिले 6000. म्हणजे दोन्ही बाजूंना आपण 6000ने गुणलेलं आहे, कारण इथले 6000 आपल्याला घालवायचे आहेत. मग हे 6000 गेले, म्हणजे इथं शिल्लक राहिला x. आता इथं हे 2 शून्य आपण भाग देऊया, ते घालवले तर 60 गुणिले किंवा 4 गुणिले 60 बरोबर 6 चोक 24 240 रुपये. म्हणजे 240 रुपये व्याज मिळालेलं आहे. पण आपल्याला विचारले का इथं की बँकेकडून किती रुपये मिळतील, म्हणजे वर्षाअखेरीला बँकेकडून किती रुपये मिळतील. मग प्रदीप रावांना मिळणारी रक्कम बरोबर त्यांनी ठेवले किती होते 6000 रुपये. 6000 अधिक व्याज मिळालेलं आहे 240. म्हणजे ही बेरीज आपण केली तर उत्तर येत आहे 6240 रुपये प्रदीप रावांना बँकेकडून वर्षाअखेरीस मिळतील. पुढचा प्रश्न घेऊया. 9वा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीतील समांतर रेषांची नावे लिहा. आता इथं C आणि D ह्या 2 रेषा आहेत आणि E आणि F ह्या 2 रेषा आहेत. तर कोणत्या रेषा समांतर आहेत? या रेषा समांतर आहेत, कारण समांतर रेषांमधलं 2 रेषांमधलं अंतर नेहमी सारखंच असतं. म्हणजे रेषा E व रेषा F समांतर आहेत. या रेषा जर आपण वाढवल्या तर त्या पुढं एकमेकांना छेदणार आहेत. म्हणजे या रेषा समांतर नाहीत, ह्या रेषा समांतर आहेत. पुढचा ब प्रश्न आहे. आकृतीतील लघुकोनाचे नाव लिहा. आता इथं 2 कोन दिलेले आहेत, पण कोणाचं या ठिकाणी कोण कोणता आहे तो नीट बघायचा. इथं हा कोण आपल्याला विचारलेला आहे आणि इथं हा कोण आहे, म्हणजे इथं हा लघुकोन आहे आणि हा प्रविशाल कोन आहे, कारण इथं बाण याप्रमाणे दिलेला आहे आणि आपल्याला लघुकोनाचं नाव विचारले, म्हणजे हा लघुकोन आहे, हा प्रविशाल कोन आहे, कारण हा इकडचं माप हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे लघुकोनाचं माप नाव लिहिताना आपल्याला PQR आणि कोणाचं छोटं चिन्ह करायचं आहे आणि मग नाव लिहायचं आहे. कोन PQR हा लघुकोन आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आकृतीतील रेषा AC व रेषा ED. आता रेषा AC ही रेषा आहे आणि रेषा ED या 2 रेषा एकमेकींना B बिंदूत छेदतात. ह्या B बिंदूमध्ये ते छेदत आहेत. यावरून आकृतीला कोणत्याही 3 नैकरेषीय बिंदूंची नावे लिहा. आता ह्या आकृतीला आपल्याला 3 नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले, जे 3 बिंदू एका रेषेत नाहीत अशा 3 बिंदूंची नावं आपल्याला लिहायची आहे. नैकरेषीय लक्षात ठेवा की जे बिंदू एकरेषीय नसतात, एका रेषेत नसतात. आता इथं एका रेषेत नसलेले बिंदू बघा. आता ABC हे एका रेषेत आहेत, EBD हे एका रेषेत आहेत, म्हणजे ते एका रेषेवर आहेत. आपल्याला नैकरेषीय लिहायचे आहेत, म्हणजे तुम्ही AFD हे पण लिहू शकता किंवा ABD. म्हणजे इथे बिंदूंची नावे आपण लिहिलं तर ABD हे बिंदूसुद्धा नैकरेषीय आहेत. किंवा दुसरा आपण हा समजा पहिला सेट आपण लिहिला, दुसरा AFD, पुन्हा DBC किंवा EBC असे तुम्ही नैकरेषीय बिंदू लिहू शकता. कोणतेही बिंदू 3 बिंदू तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे. किरण ओळखून त्याचे नाव चौकटीत लिही. आता इथं नीट निरीक्षण करायचं आहे. इथं दोन्ही बाजूला बाणाचे टोकं दाखवलेले आहेत, म्हणजे ही रेषा आहे. दोन्ही बाजूला रेषा अमर्याद असते हे दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी बाण दाखवतो, म्हणून ही रेषेची आकृती आहे. नंतर आता ह्या आकृतीला एकाच बाजूला बाणाचं टोक आहे आणि किरण नेहमी
आरंभबिंदूपासून सुरुवात होऊन तो सरळ बाणाच्या दिशेने जात असतो. म्हणजे इथं कारण किरण हा एकाच बाजूला अमर्याद असतो. ए हा आरंभबिंदू आहे आणि आरंभबिंदूपासून किरणाला सुरुवात होते आणि तो ज्या बाजूला अमर्याद आहे त्या बाजूला बाणाचं टोक दाखवलेलं असतं. म्हणजे इथं हा किरण आहे, हा रेषाखंड आहे. इथं या ठिकाणी हे अंत्यबिंदू आहेत सी आणि डी, म्हणजे हा रेषाखंड आहे, हा किरण आहे. आता किरणाचं नाव लिहिताना नेहमी आरंभबिंदूपासून सुरुवात करायची. किरण आणि किरण शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. किरण ए बी. आरंभबिंदूपासून किरणाला सुरुवात करायची नाव लिहिताना किरण ए बी याप्रमाणे नाव लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. समभुज त्रिकोणाचे नाव चौकटीत लिही. आता इथं आपल्याला 3 त्रिकोण दिलेले आहेत आणि ह्या 3 त्रिकोणांच्या बाजूंवरती आपल्याला रेघा काढून चिन्ह दिलेले आहेत. आता इथं या 2 बाजूंवरती समान रेघा आहेत. बघा, इथं 2 रेघा आहेत, इथं 2 रेघा आहेत, म्हणजे समान चिन्ह आहेत इथं. म्हणजे ह्या 2 बाजू समान आहेत, म्हणजे ए सी आणि ए बी या 2 बाजू समान आहेत. म्हणजे हा 2 बाजू समान असतील तर तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असतो. आता इथं तिन्ही बाजूंवरती एक एक रेषा दाखवलेली आहे, म्हणजे हे समान चिन्ह आहेत, समान खुणा आहेत. समान खुणा केलेल्या तिन्ही बाजूंवरती समान खुणा केलेला हा त्रिकोण आहे आणि आपल्याला समभुज त्रिकोणाचं नाव लिहायचं आहे. म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे कारण तिन्ही बाजू याच्या समान आहेत. मग त्रिकोण पी आर क्यू असं लिहा किंवा इथं सुरुवात केली तरी चालते. त्रिकोण क्यू आर पी, त्रिकोण क्यू आर पी. फक्त छोट्या त्रिकोणाचं त्या ठिकाणी चिन्ह करायचं आहे, त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण क्यू आर पी हा समभुज त्रिकोण आहे. हा समद्विभुज त्रिकोण आहे कारण इथं 2 बाजूंवरती समान खुणा केलेल्या आहेत. इथं तीनही बाजूंवरती समान खुणा नाहीत, म्हणजे तिन्ही बाजूंवरच्या खुणा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तर त्या ठिकाणी समान खुणा कुठं केलेल्या आहेत त्यावरून आपल्याला त्या त्रिकोण आपल्याला ओळखता येतो. हा समद्विभुज त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण आहे आणि हा विषमभुज त्रिकोण आहे. आता पुढचा प्रश्न आहे. रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे आकृती पूर्ण कर. आता या ठिकाणी ही आकृती मी पूर्ण करून दाखवलेली आहे. इथं आपल्याला बरोबर हे 2 चौकोन सोडून इथं आपण ही रेषा घेतलेली आहे. इथं सुद्धा तुम्ही जर मोजलं तर बरोबर त्या ठिकाणी इथं मोजून व्यवस्थित हे छोटे छोटे चौकोन मोजून व्यवस्थित त्या ठिकाणी आकृती वरच्याप्रमाणेच खाली काढायची आहे. प्रश्न 9 घेऊया. प्रश्न 9 ग. दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या घनाकृतीचे नाव लिही. आता इथं आपल्याला एक घनाकृती दिलेली आहे. इथं मध्ये हा चौरस आहे आणि हे 4 त्रिकोण त्याला जोडलेले आहे. हे चारही त्रिकोण जर आपण असे वरती घेतले तर ही चौकोनी सूची तयार होते. म्हणजे या घनाकृतीचं नाव आहे चौकोनी सूची, कारण याचा पाया जो आहे तो चौकोनी आहे. म्हणजे या घनाकृतीचं नाव आहे चौकोनी सूची. पुढचा प्रश्न आहे. शिरोबिंदू नसलेल्या आकाराखाली दिलेल्या चौकटीत बरोबर अशी खूण कर. म्हणजे ज्याला शिरोबिंदू नाहीत, ज्या आकृतीमध्ये शिरोबिंदू नाहीत त्या आकाराखाली आपल्याला बरोबर खूण करायची आहे. आता हा शंकू आहे, शंकूला हा इथं एक शिरोबिंदू आहे, म्हणजे याला एक शिरोबिंदू आहे. नंतर ही इष्टिकाची ती आहे. आता याचे शिरोबिंदू आपण मोजले तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे याला शिरोबिंदू आहेत 8. बरोबर 8 याला शिरोबिंदू आहेत बरोबर 1. आता याला कुठं शिरोबिंदू नाही आहे, म्हणजे ही आकृती बरोबर अशी खूण येणार आहे कारण याला
शिरोबिंदू नसलेल्या आकाराखाली, म्हणजे या आकाराला कुठेही शिरोबिंदू नाही, कारण याचा सगळा भाग हा वक्राकार असतो. आता हा घन आहे, घनाला सुद्धा 8 शिरोबिंदू असतात. हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे इथे सुद्धा शिरोबिंदूंची संख्या 8 आहे. म्हणजे शिरोबिंदू नसलेला आकार हा गोलाकार आहे. कंपास व पट्टीच्या साह्याने STUच्या मापा एवढा त्रिकोण PQR काढ. आता आपल्याला STUच्या मापा एवढा त्रिकोण काढायचा आहे. मग त्यासाठी प्रथम आपल्याला एक खालची बाजू काढावी लागेल. तर इथं मोजायची गरज नाही. एक किरण काढा. कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊन, म्हणजे टीवर ठेवून इथं असा कंस काढायचा आहे. टीवर ठेवून कंस काढायचा. मग तसाच ह्या बिंदूवरती, आता या बिंदूला आपण Q नाव देऊया आणि हा R, म्हणजे हा QR किरण आहे. तेव्हा त्याच मापाने इथं Q वरती ठेवून असा आपल्याला कंस काढायचा आहे. Q वर ठेवून कंस काढा. आता पुन्हा हा कंस या TU किरणाला जिथं छेदतोय तिथं ठेवायचा. कोनमापकाचा कंपासचं पोलारी टोक आणि बरोबर ह्या बिंदू एवढं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे हे एवढं अंतर आपल्याला या ठिकाणी या कंपासमध्ये घ्यायचं आहे. मग इथं तुम्ही पोलारी टोक ठेवलं तर इथं साधारणतः एक अंतर घ्या किंवा असा छोटासा कंस काढा. म्हणजे छेदनबिंदू आपल्याला याप्रमाणे तसंच इथं ठेवायचा. हा कंस QRला जिथं छेदतोय, किरण QRला, त्या बिंदूवरती ठेवून इथं छेदणारा कंस काढा. आणि हा जो बिंदू आहे, हा बिंदू Qला जोडला की आपल्याला ह्या मापाचा कोन मिळतोय. हा जर आपण मोजून बघितला, समान आहे का? हा 40 अंशाचा कोन आहे. तसा हा सुद्धा इथं 40 अंशाचा कोन आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या मापाचा कोना एवढा कोन काढता येतो. साहित्याचा वापर करून किंवा कंपासचा वापर करून आपल्याला काढता येतो. आता पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या चौकोनातील कोन NOL चे माप लिही. आता NOL या कोनाचं आपल्याला माप लिहायचं आहे. आता 3 कोनांची माप आपल्याला दिलेली आहेत. Lचं माप आहे 110, नंतर कोन Mचं माप आहे 100 आणि कोन Nचं माप आहे 80. आता आपण एक गुणधर्म इयत्ता 6वी मध्ये शिकलो होतो की चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आता ह्या 3ही कोनांची बेरीज आपण आधी करूया. 110 अंश अधिक 100 अधिक 80, 0 8 आणि 1 9, 1 आणि 1 2, 290 अंश या 3ही कोनांची बेरीज झालेली आहे. आता आपल्याला या कोनाचं माप काढायचं आहे. म्हणजे
360मधून 290 वजा करायचे, कारण चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, म्हणून 360 वजा 290. आता ही वजाबाकी आपण केली तर 0तनं 0 गेला 0, 16तनं 9 गेले, कारण 6मधनं 9 जात नाही म्हणून 16 घेतले, 16तनं 9 गेले 7, हातचा 1, 2 आणि 1 3, 3 आता 3 गेले 0, म्हणजे NOL या कोणाचं माप आलेलं आहे 70 अंश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9 म. त्रिकोण LMN मधील कोण Lचे माप लिही. आता इथं पण तसंच आहे. या 3 कोणांपैकी 2 कोणांची मापं आपल्याला दिलेली आहेत आणि तिसऱ्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर इथं त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म वापरायचा आहे. त्रिकोणांच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म काय आहे की त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे इथं 3ही कोणांची बेरीज ही 180 अंश यायला पाहिजे. आता आपल्याला 2 कोण दिलेले आहेत, त्यांची प्रथम आपण बेरीज करूया. 65 अधिक 60, 5 5 6 6 12, म्हणजे 125 बेरीज आलेली आहे. आता 3ही कोणांची बेरीज 180 अंश असते, म्हणून 180मधनं आपल्याला या 2 कोणांची बेरीज वजा करायची आहे, म्हणून 180 वजा 125. 0तनं 5 जात नाही म्हणून आपण 10 घेतले, 10तनं 5 गेले 5, हातचा 1, 2 आणि 1 3, 8मधनं 3 गेले 5, 1तनं 1 गेला 0, म्हणजे 55 अंश. तर कोण Lचं माप आहे 55 अंश. पुढचा प्रश्न आहे एक रेषाखंड काढ, कंपासच्या मदतीने त्याचा लंबदुभाजक काढ. तर इथं आपल्याला एक रेषाखंड काढायचा आहे. इथं माप आपल्याला रेषाखंडाचं दिलेलं नाही, म्हणून आपण कोणत्याही मापाचा एक रेषाखंड काढू शकतो. आता हा रेषाखंड काढला, समजा याला नाव आपण PQ देऊया. इथं हे रेषाखंडाचे 2 अंत्यबिंदू आहेत. मग लंबदुभाजक काढण्यासाठी आपल्याला रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. इथे क्यूवरती मी कंपासचं पोलादी टोक ठेवलं आहे आणि इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आहे. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि वरती आणि खालती कंस काढा. क्यूवर ठेवून काढून झाल्यानंतर Pवर ठेवून कंस काढा. पहिल्या कंसाला छेदणारे आपल्याला कंस मिळणार आहेत. आता या कंसांचा छेदनबिंदू जो आहे त्याला खूण करून घ्या आणि बरोबर ते बिंदू पट्टीने जोडा. ही रेषा या PQ रेषाखंडाचा लंबदुभाजक आहे. म्हणजे या ठिकाणी होणारे जे हे 2 भाग आहेत, समजा आपण याला M नाव दिलं तर हे 2 भाग समान होतात आणि इथं हा काटकोन तयार होतो. म्हणजे लंब आणि दुभाजक, म्हणजे ही रेषा या रेषाखंडाला लंब आहे, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. आणि दुभाजक म्हणजे ही रेषा या रेषाखंडाचे समान 2 भाग करते, म्हणून त्याला लंबदुभाजक असं म्हणतात. आता पुढचं आहे एका संख्येत 3 मिळवले असता उत्तर 7 येते. हे विधान एका संख्येसाठी x हे अक्षर वापरून गणिती रूपांतर लिही. आता एका संख्येसाठी आपल्याला x वापरायचं आहे. एका संख्येत म्हणजे आपण x घेतली, 3 मिळविले म्हणजे बेरीज, अधिक 3 असता उत्तर 7 येते, म्हणजे बरोबर 7. म्हणजे x अधिक 3 बरोबर 7 हे या विधानाचं गणिती रूपांतर आहे. आता प्रश्न 10b. खालील विधानांवरून समीकरण तयार कर व उकल शोध. माझ्याकडे काही रुपये होते. आईने मला 5 रुपये दिले. आता माझ्याकडे 30 रुपये झाले. तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये होते? आता माझ्याकडे काही रुपये होते म्हणजे यासाठी आपण अक्षर वापरूया x.
माझ्याकडे ₹1 होते. आईने मला ₹5 दिले. म्हणजे माझ्याकडे जे रुपये आहे त्याच्यामध्ये वाढ झाली, त्याच्यामध्ये आपण मिळवले. म्हणजे इथं बेरीज येणार आहे 1 अधिक 5. मग आईने मला ₹5 दिल्यानंतर माझ्याकडे किती रुपये झाले? ₹30 झाले. म्हणजे बरोबर 30. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. इथं हे समीकरण तयार झालेलं आहे. मग एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला हा +5 घालवायचा आहे. मग +5 असेल तर 5 वजा करायचे, म्हणजे इथं हे 0 होणार आहे. x अधिक 5 वजा 5 म्हणजे 5 मधनं 5 गेले 0. जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली तीच क्रिया आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला सुद्धा करायची आहे. म्हणजे 30 वजा 5. मग हे 5 गेले, इथं 0 झालं बेरीजांची. म्हणून x बरोबर 30 वजा 5 बरोबर 25. म्हणजे माझ्याकडे सुरुवातीला ₹25 होते. पुढचा शेवटचा प्रश्न आहे. स्तंभालेखात नेहा, राजू, जॉन व सलीम यांनी गोळा केलेला मदत निधी दाखविला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे दे. आता इथं नेहा, राजू, जॉन आणि सलीम यांनी मदत निधी गोळा केलेला आहे. म्हणजे त्यांची नावं एक्स अक्षावर घेतलेली आहेत. हा एक्स अक्ष आणि हा उभा वाय अक्ष. या ठिकाणी गोळा केलेला मदत निधी म्हणजे 10, 20, 30. 10, 20 दिलेलं नाही, परंतु प्रमाण तेच आहे. 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर ₹10 आहे. आता इथं जॉनने राजूपेक्षा किती अधिक मदत निधी गोळा केला? आता आपण जॉनने गोळा केलेला मदत निधी बघूया. जॉनने गोळा केलेला मदत निधी. आता जॉनने गोळा केलेला मदत निधी किती आहे? बघा इथं हा स्तंभ आहे 80, म्हणजे ₹80. आता राजूने किती गोळा केला तो बघूया आपण आधी. राजूने गोळा केलेला मदत निधी तर राजूने किती गोळा केला? 60. मग जॉनने ₹80 गोळा केले, राजूने ₹60 गोळा केले. म्हणजे जॉनने राजूपेक्षा किती रुपये जास्त गोळा केले? ₹20. 80मधनं 60 गेले 20. किंवा आपल्याला इथं बघितल्यावरती सहज लक्षात येतं की ₹20 जॉनने जास्त गोळा केलेला आहे. म्हणजे जॉनने राजूपेक्षा किती अधिक मदत निधी गोळा केला? तर ₹20. आता पुढचा प्रश्न आहे. सर्वांनी मिळून एकूण किती मदत निधी गोळा केला? म्हणजे चौघांचा आपल्याला मदत निधी या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. सर्वांनी मिळून किती मदत निधी गोळा केला? आता सर्वांचा मदत निधी आपण काढूया. नेहाचा मदत निधी किती आहे? ₹90. नेहाने ₹90 गोळा केले. नंतर राजूचा आपण आत्ता काढलेला आहेच 60. राजूने गोळा केलेला मदत निधी ₹60. नंतर जॉनने गोळा केलेला 80. आणि पुढचा आहे सलीमने गोळा केलेला 70. आता यांची बेरीज करायची आहे. 0, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 9 30, म्हणजे ₹300. सर्वांनी मिळून एकूण किती मदत निधी गोळा केला? तर
300 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका संपूर्ण स्पष्टीकरणासह इथं सोडवलेली आहे. तर अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका परीक्षेला येणार आहे. 6वीच्या अभ्यासक्रमावरती प्रश्नपत्रिका येते. म्हणून आपण 7वीची ही जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण सोडवलेली आहे आणि यात बघितलं आपण की 6वीच्या अभ्यासक्रमावर ही सगळी प्रश्नपत्रिका होती आणि ती आपण सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.